सन्माननीय बीबी थोरात सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खऱ्या अर्थानं आज राष्ट्रीय क्रीडा दिन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॅशनल स्पोर्ट्स डे असं म्हणतो, आणि हा राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्या देशामध्ये का साजरा केला जातो याच्या पाठीमागं इतिहास काय आहे, पार्श्वभूमी काय आहे हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि एखाद्या नेत्याची, थोर पुरुषांची, खेळाडूची जयंती साजरं करणं, भाषण करणं म्हणजे जयंती साजरी करणे नाही आहे. खऱ्या अर्थानं त्या खेळाडूचे विचार, त्या व्यक्तिमत्वाचे विचार हे आपल्यामध्ये रुजवणं ही आज 21व्या शतकातील काळाची गरज झाली आहे. मेजर ध्यानचंद हे एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि ते नेहमी म्हणायचे, खरा खेळाडू हा परिश्रमाने घडत असतो. ज्याच्या अंगी शिस्त आहे, ज्याच्या अंगी मेहनत आहे, तो जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मागे राहू शकत नाही. आणि मित्रांनो, अशा या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 1905 म्हणजे 29 ऑगस्ट 1905 मध्ये आजचं जे काही प्रयागराज आहे, पूर्वी त्याला इलाहाबाद किंवा अलाहाबाद असं म्हटलं जायचं, आणि हे प्रयागराज उत्तर प्रदेशामध्ये आहे. मागच्या वर्षी महाकुंभ झाला, त्याच्यामुळे प्रयागराज सर्वांना माहिती आहे. आणि या प्रयागराजमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला आणि तिथून खऱ्या अर्थाने जगाला भारतीय हॉकीची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे मेजर ध्यानचंद. आणि मग मेजर ध्यानचंद यांचा या खेळाकडे कल कसा आला, हॉकीमध्ये त्यांना इंटरेस्ट कसा निर्माण झाला. बघा, आपण म्हणतो की लहानपणीच बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसत असतात, आणि जे बाळकडू असतात, जी शिकवण असती, जो संस्कार असतो, तो संस्कार मुलांना, अगदी बाळाला त्याच्या कुटुंबामध्ये होत असतो. आणि साहजिकच मेजर ध्यानचंद यांचे वडील सुद्धा हे सैन्यामध्ये होते आणि त्यांनाही हॉकीची आवड होती. आणि साहजिकच हॉकीची आवड असल्या कारणाने घरामध्ये त्यांच्यावरती संस्कार रुजत गेले. आणि पुढं कालांतरानं वयाच्या 16व्या वर्षी मेजर ध्यानचंद हे सैन्यामध्ये भरती झाले. हे बेटा, लक्ष द्या ना इकडं, तू का दात काढेल, तूच कांबळे, इकडं लक्ष दे ना, माझं लक्ष तुमच्याकडे आहे. या मेजर ध्यानचंद यांचा जन्म हा मी काय सांगत होतो की वयाच्या 16व्या वर्षी ते भारतीय सैन्यामध्ये रुजू झाले. परंतु बघा, सैन्याची ड्युटी करत असताना, जबाबदारी पेलत असताना त्यांनी हॉकीकडे दुर्लक्ष नाही होऊ दिले. आणि दिवसभर आपल्या कामाची जबाबदारी, लष्करामध्ये किती कठीण परिश्रम घ्यावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे. तुमचे नातेवाईक, मित्र कोणीतरी या भारतीय सैन्यामध्ये आहे, तुम्हाला सर्व परिचित आहे, माहित आहे. आणि म्हणून दिवसभर राष्ट्राची सेवा, आणि मग संध्याकाळी चंद्राच्या छायेमध्ये हा ध्यानचंद काय करायचा, हॉकीची प्रॅक्टिस करायचा. म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ध्यानचंद असं नाव दिलेलं आहे. म्हणजे चंद्राच्या छायेमध्ये या मेजरचं लक्ष कुठं, ध्यान कुठं असायचं, तर त्या हॉकीच्या स्टिककडे असायचं. म्हणून त्यांना ध्यानचंद हे नाव पुढे मिळालं. आणि बघा, पुढं कालांतरानं मेजर ध्यानचंद म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर आपला जो छंद ते जोपासत होते. आणि हा छंद जोपासत असताना पुढं त्यांना भारतीय संघाकडनं
हॉकीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दिस वन इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ही हॅज गॉट. आणि संधी कशी मिळाली बघा, म्हणजे संधीचं सोनं कसं करायचं. आणि 1928, 1932 आणि 1936 हा भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ म्हटला जातो. आता या 28, 32 आणि 36 ला भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ का म्हटलेला आहे, कारण या 3 कालावधीमध्ये 28, 32 आणि 36, कारण दर 4 वर्षाने जागतिक स्तरावर ऑलिम्पिकची स्पर्धा होत असते. आणि सुदैवानं 1928 ला जो हॉकीचा संघ विदेशामध्ये होता, ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये होता, त्या स्पर्धेमध्ये मेजर ध्यानचंद हे खेळाडू होते. 1932च्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा ते होते आणि 1936च्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा होते. आणि या तिन्ही काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, भारताला एक नव्हे तर जवळपास 8 सुवर्ण मिळाले. आणि हा मेजर ध्यानचंद फक्त एक सर्वसामान्य खेळाडू नव्हे, तर त्याच्या आयुष्यामध्ये जागतिक स्तरावर जवळपास जागतिक विक्रम 400 पेक्षा अधिक गोल या मेजर ध्यानचंद यांनी केलेले आहे. आणि पुढं म्हणजे 32 आणि 28, 32 आणि 36 हा कालखंड, याच्यात एक छोटासा किस्सा बाळांनो मला तुम्हाला सांगायचा आहे. 1936 ची ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली आणि त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ आणि जर्मनीचा बलाढ्य संघ यांच्यामध्ये अंतिम सामना सुरू होणार होता. आणि सुदैवानं तो जो अंतिम सामना होता तो जर्मनीची जी राजधानी आहे बर्लिन या शहरामध्ये होणार होता. आणि त्या काळातले राष्ट्राध्यक्ष अडॉल्फ हिटलर, ज्याने आत्मचरित्र लिहिले माइन काम्फ, माझा लढा, अडॉल्फ हिटलर हुकुमशहा त्यांना म्हटलं जायचं. संपूर्ण जग त्यांना काबीज करायचं होतं आणि म्हणून ते हुकुमशहा म्हणून ओळखले जाते. तो इतिहास वेगळा आहे, फक्त मला महत्वाची या ठिकाणी तो किस्सा आहे तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून मी सांगतोय. आणि 1936च्या या जागतिक अंतिम स्पर्धेमध्ये किंवा त्या दोघांमध्ये सामना सुरू होणार होता आणि मैदानावर जवळपास 50,000 प्रेक्षक एका बाजूला. आणि ते सर्व प्रेक्षक साहजिकच अंतिम सामना कुठं होता, बर्लिन शहरामध्ये होता. बर्लिन इज द कॅपिटल सिटी ऑफ जर्मनी. आणि मग साहजिकच त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अडॉल्फ हिटलर तो सामना बघण्यासाठी येणार होते. आणि ते सामना बघण्यासाठी आले. एका बाजूला 50,000 प्रेक्षक आणि दुसऱ्या बाजूला भारतीय हॉकी संघ. आणि म्हणजे इकडं एक खेळाडू होता ज्याचं नाव होतं मेजर ध्यानचंद आणि इकडं 50,000 प्रेक्षक. आता साहजिकच आता एवढं मोठं प्रेशर, कसा सामना जिंकणार. आणि अंतिम फायनलची लढाई होती, पण ही लढाई सुद्धा भारतानं 8-1च्या फरकाने जिंकली मित्रांनो. म्हणजे जर्मनीला किती गोल करता आले, 1 गोल करता आला. आणि त्या तुलनेत भारतीय संघाने 8 गोल केले. आणि हा सामना संपल्यानंतर अडॉल्फ हिटलर आयुष्यामध्ये कुणासमोर झुकला नाही, परंतु त्या दिवशी तो सामना संपल्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या समोर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, व्हॉट डू यू वॉन्ट, आपको क्या चाहिए. तुम्ही जर माझ्या देशाकडून जर खेळणार असाल तर तुम्हाला पाहिजे ती सैन्यातील मी पद देण्यासाठी तयार आहे. असं ज्या वेळेला अडॉल्फ हिटलरनं प्रश्न केला त्यावेळेला अतिशय विनम्रपणानं मेजर ध्यानचंदने सांगितलं की माझ्यासाठी माझा देश महत्वाचा आहे, माझा सन्मान म्हणजे माझा देश आहे. मी कुठल्याही देशाकडनं हॉकी खेळणार नाही. ज्या मातीमध्ये मी जन्माला आलेलो आहे त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून मी माझ्या देशाकडनं खेळणार. अतिशय विनम्रपणाने त्यांनी म्हणजे मेजर ध्यानचंद यांनी त्यांची जी विनंती होती ती नाकारली. आणि बघा मग
पुढं 1928 ते 48 हा भारतीय हॉकी संघाचा सुवर्ण काळ, म्हणजे शेवटचा सामना मेजर ध्यानचंद यांनी 1948 मध्ये खेळला आणि नंतर पुढे ते सैन्यामधून निवृत्त झाले 1956 ला आणि त्याच वर्षी भारत सरकारनं आपल्या देशातला 3 नंबरचा जो काही पुरस्कार आहे, 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण, या पद्मभूषण विभूतीनं त्यांना पुढे सन्मानित केलं. त्यानंतर आज भारताची राजधानी आपली दिल्ली या ठिकाणी ध्यानचंद हे क्रिकेट स्टेडियम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी 29 ऑगस्ट या दिवशी आपल्या देशामध्ये अर्जुन पुरस्कार असेल, द्रोणाचार्य पुरस्कार असेल किंवा खेलरत्न पुरस्कार असेल, हे सर्वोच्च मानाचे पुरस्कार महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2014च्या अगोदर राजीव गांधी खेलरत्न जो अवॉर्ड होता तो नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर त्यांनी मेजर ध्यानचंद पुरस्कार असंही या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, आता हे सर्व तुम्हाला मी सांगितलं, मला एक शेवटची गोष्ट तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या आहे आणि त्या तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येकाने जपल्या पाहिजे. का जपल्या पाहिजे? काय आपण मेजर ध्यानचंदकडून शिकलो? एक, मेहनत. आयुष्यामध्ये कितीही अडचण आली तरी कष्ट करीत राहायचं. व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम कम्स इन फ्रंट ऑफ अस, वी मस्ट हॅव टू फेस द चॅलेंज. कोणतंही आव्हान आलं त्या आव्हानाचा सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला पाहिजे. नंबर 2, शिस्त. पहिले एक सांगितलं मी, काय? मेहनत. कष्टाशिवाय फळ नाही. दुसरं आहे शिस्त. आता यशाचं जे काही सिक्रेट आहे, आयुष्यामध्ये कोणतंही तुम्हाला यश जर मिळवायचं असेल तर त्या यशाच्या पाठीमागं प्रत्येक व्यक्तीची, खेळाडूची, थोरा मोठ्यांची काय असणे गरजेचं आहे? शिस्त असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला दररोज महाराज सर असतील, प्रशालेचे मुख्याध्यापक थोरात सर असतील किंवा शाळेतला प्रत्येक घटक, अगदी गणेश मामापासून तर आम्ही सर्व, माझ्यापर्यंत सर्व लोक तुम्हाला शिस्तीचं सांगत असतो. कटिंग करून येत जा, त्याच्यानंतर युनिफॉर्म घालत जा. हे सर्व तुम्हाला का सांगितलं जातं? की माणसाला शिस्त ही बालपणापासून लागत असते, मोठं झाल्यानंतर नाही. झाड वागतं का मोठं झाल्यानंतर? ते त्याला आता एखादं, आता हे झाड आहे समोर, निलगिरीच झाड, त्याला वाकवायचा प्रयत्न केला, ती वाकणार आहे का? नाही वाकणार. मग त्याला जर लहानपणी जर जसा आकार देण्याचा प्रयत्न केला तर ते 100% काय करत असतं? वाकत असतं. आणि म्हणून मी सांगत होतो 2 नंबरचा जो पॉइंट आहे तो मेजर ध्यानचंदच्या आयुष्यातून घेण्यासारखा, तो म्हणजे शिस्त. आणि तिसरं म्हणजे देशभक्ती किंवा देशप्रेम. एवढे मोठे पैसे, पुरस्कार आणि जर्मनीचा हिटलर राष्ट्राध्यक्ष ज्याने एवढं मोठं म्हणजे समोर त्यांना फरमान केलं की तुम्ही आमच्या देशामध्ये या, आमच्या देशाकडनं खेळा, कारण त्याला जादूगर म्हटलं जातं हॉकीचं. आणि हा जादूगर, त्यांना वाटलं की जर आमिष दिलं, त्याला पद दिलं, त्याला पैसा दिला तर काय होईल? तो आपल्या देशामध्ये येऊन खेळेल. परंतु मेजर ध्यानचंदची देशभक्ती एवढी प्रचंड होती मित्रांनो की त्यांनी कदापिही अशा प्रकारचं विनंती किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांनी ती स्वीकारलं नाही. मी सांगितलं पहिलं, सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला? नंबर 1 चा पॉइंट मेहनत, 2 नंबर शिस्त, तिसरं देशभक्ती आणि 4था पॉइंट आहे ज्याला आपण हंबलनेस असं म्हणतो, नम्रता. आयुष्यामध्ये कितीही मोठे व्हा, अगदी तुम्ही अवकाशाला गवसणी घाला, परंतु माणसाचे पाय हे कायम जमिनीवर असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे? कितीही मोठं व्हा तुम्ही आयुष्यामध्ये. आज तुम्ही इथं या प्रांगणामध्ये बसला, मला माहितीये तुमच्यातून खूप मोठा एखादा डॉक्टर होणार आहे, एखादा IAS ऑफिसर बसलेला आहे. मशिरा लक्ष दे इकडे. कुणीतरी IPS ऑफिसर बसलेला आहे. आमच्यासारखे शिक्षक तुम्ही घडणार आहात, कोणी प्राध्यापक होणार आहात,
एखादा विराट कोहली होईल, एखादा सचिन तेंडुलकर होईल किंवा अजून कुणी काय होईल, परंतु लक्षात घ्या, तुम्ही कितीही मोठे झालात तरी या मातीला विसरू नका. ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो आहोत, ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत, त्या भूमीला विसरू नका. अशा पद्धतीनं मेजर ध्यानचंद यांचं हे कार्य होतं. त्याचं थोडक्यामध्ये मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अशा या महान विभूतीला जय हिंद, जय भारत.